जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 25 एप्रिल इसवी सन 1665 दाऊद खानाची तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली. मिर्झा राजे जयसिंग यांनी दाऊद खानाच्या नेतृत्वाखाली सुमारे 7,000 स्वार महाराजांचा मुलूक तारास करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. या तुकडीत दाऊद खानाच्या मदतीला राजा रायसिंह, सरजा खान, अमरसिंह चंद्रावार, मुहम्मद सालिहर्द खान, सय्यद झैनुल आबिदीन बुखारी, अचल सिंह कचवाह व स्वतःचे 400 स्वार मिर्झाराजे जयसिंग यांनी दिले. ही तुकडी रवाना करण्यात मिर्झाराजे जयसिंग यांचा तिहेरी उद्देश होता. पहिला उद्देश म्हणजे आदिलशाह महाराजांना दाखवून द्यायचे होते की मोगली सैन्य केवळ एकाच वेळात गुंतून राहिलेले नसून इतरही मोहिमांसाठी सुसज्ज आहे. दुसरा उद्देश म्हणजे आजवर महाराजांची सैन्य बादशाही मुलखात घुसून उच्छाद मांडित असत. आता मोगली सैन्य त्यांच्या प्रदेशात घुसून तो प्रदेश उद्ध्वस्त करतील हे महाराजांना दाखवून द्यायचे होते. असा प्रदेश उद्ध्वस्त केला म्हणजे ते सैन्याची जमावजमाव करू शकणार नाही ते उघड होते. आणि तिसरा उद्देश म्हणजे या निमित्ताने दाऊद खानाला वेगळी कामगिरी देऊन न दुखावता किल्ले पुरंदर वेड्याबाहेर काढता येत होते. मिर्झाराजे जयसिंग यांचे हे तीनही उद्देश पुरेसे सफल झाले. दाऊद खानाची ही तुकडी पुरंदरावरून निघाली. 25 एप्रिल इसवी सन 1674 6 जून 1674 रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पोलादपूरचे रामजी दत्तोचित्रे या सुमाराने 32 मन सोनं वापरून सुवर्ण सिंहासन घडविलं. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्न जडवलेली होती. आजच्या मितीला सिंहासनाचे वजन हे किलोमध्ये करावायचे झाल्यास ते 144 किलोचे भरेल. त्यावेळेचे वजनाचं कोष्टक हे खालील प्रमाणे होतं. 24 तोळे म्हणजे 1 शेर म्हणजे जुना तोळा हा 1.75 ग्रॅमचा होता. 16 शेर म्हणजे 1 मण म्हणजे 1 शेराचे वजन होते 11.75 ग्रॅम गुणिले 24 तोळे बरोबर 282 ग्रॅम होते. 1 मणाचे वजन 282 ग्रॅम गुणिले 16 शेर म्हणजे 4,512 ग्रॅम म्हणजे 4.5 किलो होते. असे 32 मण म्हणजे 4,512 गुणिले 32 म्हणजे 1,44,384 ग्रॅम म्हणजे 144 किलो. 25 एप्रिल इसवी सन 1689 स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही त्याचप्रमाणे कैद करून ठार करण्याचा औरंगजेबाचा मनसुबा होता. याचीच अंमलबजावणी म्हणून बेळगावचा मोगल सुभेदार बहादूर खान याने हुकेरीचा देसाई अलगोडा यास अंमलबजावणीसाठी पाठवलेले पत्र जे दिनांक 25 एप्रिल 1689 चे. खान बहादूर हुकेरी परगणाचा देसाई अलगोंडा यावेळी बादशाहचा हुकूम आला आहे की छत्रपती रामराजा महाराज रायरी किल्ल्यावरून बाहेर पडून प्रतापगड उर्फ जावळी किल्ल्यावर पोहोचला आहे आणि तेथून पळून जाऊ इच्छित आहे. त्याला ठार मारणे अथवा कैद करणे जरूर आहे. तो ज्या बाजूने येईल तिथल्या जमीनदारांनी आपल्या हद्दीतील फौजेच्या सरदाराला त्वरित खबर द्यावी. जर नाही दिली तर ते अपराधी होते. म्हणून इथून तुझी सरहद्द पन्हाळ्याला लागून असल्याने तू रामराजाला अडवावेस. हेर काढून राजारामाची बातमी सतत कळवीत असावी. जर तो आढळला तर त्वरित रातोरात खबर पोहोचवावी म्हणजे हल्ला करून त्याला कैद केले जाईल. जर खबर पोहोचवण्यात कुचराई करशील व शत्रू तुमच्या हद्दीतून निघून जाईल तर ते चांगले नाही, अपराधी व्हाल. या बाबतीत जराही निष्काळजीपणा करू नये व सक्त ताकीद जाणावी. अशा प्रकारे बातमी कळवणे यातच स्वतःची कर्तव्यपरायणता जाण. समासात दिरंगाई करू नकोस. तारीख 14 रजब जुलूस सन 32 स्वतःच्या वकिलाला त्वरित पाठवा असा उल्लेख आढळतो. 25 एप्रिल इसवी सन 1693 संताजीने अलीमर्दन खानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे 1,00,000 होन गोळा करण्यासाठी त्याच्या माणसांना भीक मागत फिरायला लावले होते. 25 एप्रिल 1693 चे अलीमर्द खानाच्या लोकांनी औरंगजेब बादशहाला दिलेले एक आर्जव पत्र उपलब्ध आहे. त्या आर्जव पत्रात म्हटलंय की अलीमर्द खानास मराठ्यांनी पकडून कैदेत टाकले आहे. 1,00,000 होन खंडणी भरल्याशिवाय मराठी अलीमर्द खानास सोडायला तयार नाहीत. अलीमर्द खानाची माणसे हैदराबादेत आली आहेत. अलीमर्द खानाचे हत्ती आणि इतर जिन्नस विकून खंडणीची भरपाई करण्याचा प्रयत्न त्याचे लोक करीत आहेत. परंतु हैदराबादचे अधिकारी वरील जिन्नस विकण्यास मनाई करत आहेत. यावर औरंगजेब बादशहाने हैदराबादचा सुभेदार जानसीपार खान यास लिहून कळवले की अलीमर्द खानाच्या लोकांस हत्ती आणि इतर जिन्नस विकण्यास आडकाठी करू नये. अक्षरशः भीक मागून आणि जवळ आहे ते सर्व विकून शेवटी अलीमर्द खानाच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि संताजी घोरपड्यास आणून दिले. मगच संताजीने अलीमर्द खानाची सुटका केली.